नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आजचा व्हिडिओ हा अमावस्या विषयी आहे. त्याची माहिती आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येत असते. शास्त्रामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी पितरांना समर्पित आहे. त्याचनुसार अमावस्याचा विशेष असे महत्त्व प्रत्येक महिन्याला असते. अमावस्या तिथी ही पितरांना पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण पण करतात. काही जण असे करून पूर्वजांना प्रसन्न करून आपल्या वंशजाचा आशीर्वाद मिळवतात. मंडळी, प्रत्येक महिन्याच्या अखेरीस ही अमावस्या येत असते. अमावस्यासाठी भगवान विष्णूंना खूप महत्त्व आहे. त्यांचे पूजन अर्चन केल्याने आपल्याला मनवांचित इच्छा पूर्ण होतात. त्याचप्रमाणे त्यांचा आशीर्वाद हा आपल्यासोबत असतो. तसेच भगवान शंकरांचंही पूजन केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. यावर्षी अमावस्या 27 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल. मंडळी, अमावस्याच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्यापासून ते दान आणि देणग्यांची कामात सहभागी होण्यापर्यंत लोक या दिवसाचा जास्तीत जास्त फायदा घेतात. मंडळी, संध्याकाळच्या वेळेस भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून त्या पाण्याने अभिषेक करावा. मंदिराची थोडी साफसफाई करावी. असे केल्याने भगवान शंकराचा आपल्यावर आशीर्वाद हा नेहमी राहतो आणि त्याचप्रमाणे पितृदोष कमी होण्यास मदत होतो. मंडळी, पितृ नाराज झाले तर परिवारावर संकटाचे पहाड हे तुटून पडते. छोटे छोटे काम हे आपल्यावर अडून राहतात. त्यासाठी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पितृदोष मुक्ती करण्यासाठी या पितृकवचचा पाठ करावा. तसेच पितृस्तोत्राचा पाठ करावा, पितृसुक्तमचा पाठ करावा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्यावर नेहमी राहतो. संध्याकाळी 7च्या सुमारास पितरांना दही भाताचा नैवेद्य आणि त्याच्यावर काळे तीळ टाकून त्याच्याजवळ दीप लावावा व तो दिवा दक्षिणेला तोंड करून ठेवावा आणि पितरांजवळ क्षमा अर्चा मागावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद कायम राहावा याची विनंती करावी. तर तो नैवेद्य दही भाताचा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावा. भगवान शंकराला पाण्या आणि काळ्या तिळाचा अभिषेक केल्यावर त्यांना धूप दीप नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करावी, त्यांची आरती करावी. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी काही घरात ही भांडणं होत असतात. त्यामुळे ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यामुळे त्यासाठी घरामध्ये 5-6 तेजपत्त्याची पाने घ्यावी, कापूर आणि 2 लवंगा त्यामध्ये टाकून त्याचा संपूर्ण धूर हा घरामध्ये पसरवावा. यामुळे घरातील नेगेटिव्हिटी जाण्यास मदत होते व घरामध्ये सुख शांती आनंद हा नेहमी राहतो. तेजपत्त्यामुळे नेगेटिव्ह एनर्जी ही लवकरात लवकर बाहेर जाते व घरात आनंद निर्माण होतो. मंडळी, या दिवशी पाण्याचे दान नक्की करा. पाण्याचे दान केल्याने भरपूर पुण्य मिळते व त्याचे फळ आपल्याला मिळते. एखाद्या रस्त्यावरील गरिबाला पाण्याची बाटली ही द्या आणि हे दान केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल याची अपेक्षा न करता तुम्ही दान करा. कोणाला फळांचे दान करा, कोणाला औषधीसाठी पैसे द्या, कोणाला छत्री द्या, कोणाला माठ भरून पाणी द्या. असे दान केल्याने त्यात तुमच्या कर्मामध्ये भर होते व तुम्हाला त्याचा फायदा होतो. पण दान करताना त्याचा फायदा होईल याचा विचार न करता दान देत राहा. मंडळी, दान धर्म हा काही विशेष मुहूर्तावर करावा. अभिजित मुहूर्त सकाळी 11:58 पासून ते दुपारी 12:50 पर्यंत राहील. अमृतकाल हा संध्याकाळी 6:19 पासून ते संध्याकाळी 7:43 पर्यंत राहील आणि ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:23 पासून ते सकाळी 5:11 पर्यंत राहील. या वेळेस तुम्ही दान करणे हे शुभ राहील. अशुभ काळ हा राहू काळ असतो. संध्याकाळी 5:12 पासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत हा राहू काळ आहे. या वेळेस काहीही कार्य करू नये. रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालू नये. मंडळी, अमावस्येच्या दिवशी असे काही दान आहेत ते केल्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.